गल्लीतल्या बेडकांनी फुगून हत्ती झाल्याचा आव आणू नये। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस 5:30 वाजेपर्यंत टाइम आहे आणि प्रत्येक प्रचारासाठी प्रत्येक उमेदवार त्यांच्या प्रभागामध्ये रॅल्या काढणं, छोट्या सभा घेणं आणि एक पुन्हा मतदारामध्ये जोश निर्माण करण्याचं काम करतात। म्हणून मी सकाळपासून फिरतोय, प्रत्येक प्रभागामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि हा जो काय यांचा आनंद किंवा हा तुम्ही पाहिला तर इतक्या उन्हामध्ये इतक्या महिला बसलेल्या होत्या, यांची जी ताकद आहे ती आम्हाला जरूर निवडून आणेल असा मला विश्वास सुद्धा आहे। जातीय समीकरणापर्यंत प्रचार आलाय। काल ओवेसी म्हणाले की मशीद पाडणाऱ्या लोकांना मतदान करायचं का, अशा लोकांना निवडून येणे योग्य नाही। ओवेसीचा बेसच त्याला जातीवादाचा आहे। त्याला जातीवादाशिवाय दुसऱ्यावर बोललेलं त्याला दुसरं काय त्यांच्याकडे डेव्हलपमेंट नाही, फक्त जातीवाद करणं हा त्यांचा मूळ उद्देश आहे। म्हणून त्याला लोक आता बोलणार नाहीत आणि त्यांना त्यांचं ऐकणार नाही। म्हणून त्यांच्या भागामध्ये जर पाहिलं तर काँग्रेसला लोक जर लाईक करायला लागले पण ओवेसीला नाही। पैसे दिल्याचं 350 नावं आहेत, अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। पहिल्यांदा असे पैसे देणाऱ्यांची यादी प्रसिद्ध होणं याचा अर्थ मतदान विकत घेतात हे सिद्ध झालेलं आहे। पण त्यांच्याकडे आम्हाला आता मी पोलिसांना सांगेन की तुम्ही ह्या असे जे काही करणारे आहेत ना, सोमोटो त्याच्यावर गुन्हा खुद दाखल करून घेतला पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। आपल्याकडे सायबर सेल आहे, सर्व सेल आहेत, त्यांनी माहिती घेऊन तातडीने आरोपीला अटक केली पाहिजे। उद्या त्या यादीमधला एखादा मतदार जेव्हा मतदानाला जाईल तर त्याला मी विकल्या गेलो ही भावना त्याच्या मनामध्ये कसा मतदानाला जाईल? तिथले नागरिक म्हणतात आम्हाला माहित नाही, आम्ही आता मतदानच करणार नाही या पवित्र कसाच होईल प्रकार। आणि हे करण्यासाठी सुद्धा अशी यादी प्रसिद्ध होऊ शकते, ज्यांचं मतदान मिळत नाही त्यांची नावं टाकायचा सुद्धा प्रकार होऊ शकतो। म्हणून तातडीने पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। काँग्रेसने एक पत्र लिहिलंय निवडणूक आयोगाला, लाडकी बहिणीचे जे भत्ता आहे तर निवडणुकीच्या आधी टाकू नका। हेच आहे काँग्रेसचं धोरण, हेच आहे त्या उभाटाचं धोरण, हेच आहे। म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे मिळू नयेत याच्यासाठी हा प्रयत्न। तुम्ही बघा या लाडक्या बहिणीला, विचारा आता त्यांना, अरे तुम्ही कुठं राजकारण करता? हा पैसा आजचा उद्या होणारा जर एक दिवस ऍडव्हान्स गेला तर तुम्हाला पोटात दुखतंय काय? आणि म्हणून त्या पैशामुळे मतदान चेंज होणार असं नाही, तर त्या लाडक्या बहिणीने आपलं मत बनवलेलं आहे। त्यांना माहिती की आमच्या दरवेळेला आमच्या लाडक्या भावाने आम्हाला मनी ऑर्डर देतो, आम्हाला मतदान त्यांनाच उद्या संक्रांत आहे आणि आज अनेक लाडक्या बहिणींच्या प्रतीक्षा आहेत, मग आज मिळेल की काय तुमची माहिती आहे? आता लोकांनी सांगितलं। इम्तियाज जलील यांनी एक आव्हान दिलं एकनाथ शिंदेना, की ते म्हणाले की एकनाथ शिंदे म्हणतात की MIM सुपडा साफ होईल, जर सुपडा साफ झाला नाही तर मी माझी दाढी, एकनाथ शिंदेनी आपली दाढी काढावी आणि सुपडा साफ झाला तर मी माझी दाढी काढावी। इम्तियाज जलील कोण आहे? गल्लीतला नेता बी नाही राहिला, लोक मारतायत त्याला, तो पळतोय, तो कुठे एकनाथ शिंदे साहेबांची बरोबरी करणार आहे? त्यांची बरोबरी करायला कुठे निघल्या? म्हणून एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे आहेत। गल्लीतल्या बेडकांनी फुगून हत्ती झाल्याचा आव आणू नये, आम्ही त्याची दखल सुद्धा घेतो। राणे आले होते, राणे आले, त्यासोबतच केनेकर आहे, मिटकरी आले काल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।